नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आपला आहे संवेदनशील आहे. थोडासा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी अनुभवलेला नाहीये. एवढ्या प्रमाणात महाराष्ट्राने जो विषय अनुभवलेला नाहीये. आधी होता थोड्याफार प्रमाणात, परंतु आता जो दिवसात ढवळ्या आता ज्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, अर्थात आपण बोलतोय बीड जिल्ह्यात घडलेल्या सरपंचाच्या हत्याबद्दल. संतोष देशमुख, गावचे सरपंच, मसोजगा गावचे सरपंच, 3 वेळेस ते लोकनियुक्त सरपंच राहिले. आदर्श गाव पुरस्कारही मिळालेला. पण अशा सरपंचाची हत्या होते, तेही ती दिवसाढवळ्या 3 वाजता त्यांचं अपहरण केलं जातं. वारंवार विनवण्या करूनही त्यांना सोडलं जात नाही आणि 6 वाजता त्यांची मृतदेह त्यांचा आढळतो आणि त्या मृतदेहावरती त्यांना ज्या पद्धतीने मारहाण केली, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टॉर्चर, आपण जो शब्द वापरतो, असं केलं गेलं. ह्यातनं खूप काही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या आहेत. प्रश्न जीवाचा आहे. कोणताही जीव म्हणजे स्वस्त नसतो, त्यातल्या त्यात मनुष्य देह स्वस्त नाहीये. आपण भरपूर काही गोष्टी बोलतोय. बीड जिल्ह्यात एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रात काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी कानामागे टाकल्या जात असतील, परंतु असं दिवसाढवळ्या आणि तेही एक राजकीय पद म्हणजे लोकशाहीचं पद भूषवत असलेल्या माणसाबद्दल असं घडणं हे खूपच चुकीचं आहे. त्या पद्धतीने विचारपूस चौकशी करून पोलीस प्रशासनाने त्यावरती ऍक्शन घेतल्या पाहिजेत. थोडक्यात फक्त संक्षिप्त सांगतो की हा विषय काय झालेला आहे. त्याच्या गावामध्ये आहे, त्या वाइंड एनर्जी कंपनी आहे, वाइंड येतात तिथं खंडणी मागण्यासाठी काही लोक आले. असा गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला. आणि तिथे ते जी मंडळी खंडणी मागण्यासाठी आले होते, त्यांनी ते जे संरक्षक कर्मचारी आहेत त्यांना विचारलं आतमध्ये जाण्यासाठी, तर ते म्हटले आम्ही नोंद करतो तुमची. तर त्यावरनं त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. ते कर्मचारी त्या गावातले असल्यामुळे ते 4-5 युवक आणि सरपंच हे तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांची बाचाबाची झाली आणि तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात गुन्हा दाखल केल्यानंतर खंडणी प्रकरणाचा ते आरोपी सुटले आणि नेक्स्ट डेलाच सरपंचांची अपहरण करून हत्या करण्यात आली. सो खूप काही म्हणजे बिहार लोक म्हणतात बीडचा बिहार झाला, बीडचा मिर्झापूर झाला. असं शक्यतो नाही व्हायला पाहिजे. लोक जे कल्प्रिट आहे त्यांच्यावरती, दोषींवरती कारवाई केली पाहिजे. आणि सगळ्यात दुःखाची बाब ही आहे की एवढी कारवाई होऊनही पोलीस स्टेशनमध्ये उशीर झाला हत्येचा मागोवा घेण्यासाठी, हत्येच्या आरोपींना अटक करण्यासाठी. मनोज दादा जरांगे पाटील हेही ज्यावेळेस दाखल झाले, गावातल्या मंडळींनी रास्ता रोको केला, त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडनं हालचाली दिसल्या. ह्या खूप संदेह निर्माण करतात मनामध्ये आणि संशय निर्माण करतात की ह्या ज्या गुन्हेगारी वाढत चाललेल्या आहेत त्याला पोलीस प्रशासन तर पाठबळ देत आहे की नाहीये. सो ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, म्हणजे संदीप क्षीरसागर, सुरेश धस, असे भरपूर राजकीय, बजरंग सोनवणे खासदार राष्ट्रवादीचे, सगळ्यांनीच कडक कारवाईची मागणी केलेली आहे. बघूया कडक कारवाई आणि आरोपी लवकर अटकेत येतात की नाही ते. तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्राचा बिहार होतोय का? महाराष्ट्राचा मिर्झापूर होतोय का? तुमच्या कमेंट्सद्वारे तुमचे विचार नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा असं मी म्हणणार नाही, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आपल्याला पुढचे विषय घेऊन येता येईल. धन्यवाद.